माता म्हणे बळीराम गेला बाहेरी, तोवरी तू पुतणारी दूध झडकरी पिका. आईनं सांगितलं बाळा दूध पेत हो. कृष्ण म्हणतो माता मला दूध पिऊ वाटत नाही, मला दूध प्यायचं नाही. माता म्हणते बळीराम जोपर्यंत बाहेर गेलाय का तोपर्यंत तू दूध पिऊन घे, तो आल्यानंतर तुला दूध पिऊ द्यायचा नाही. दोन लेकरं एकत्र असल्यानंतर लेकराची चढावड लागते. मी पिऊ का तू पिऊ, मी पिऊ का तू पिऊ, भांडणं लागतात. म्हणून करता माता म्हणते बाळा जोपर्यंत बळीराम बाहेर गेलाय का तोपर्यंत दूध पिऊन घे. असं म्हणल्यानंतर कृष्ण मातेला काय म्हणतात, बळीराम बाहेरोनी आलिया, तुझ वाटा मागेल तानया. हरी म्हणे दुग्ध प्यालिया, काय होते मग हे तानया. कृष्णा बळीराम बाहेर खेळायला गेलाय तोपर्यंत तू दूध पिऊन घे, आणि तो जर आला तर तुला तो वाटा मागेल, दूध मागेल, दोघांची भांडणं लागतील. म्हणून करता बाळा तो दूध पे. बघ असं माता म्हणत असताना त्यावेळेस कृष्ण मातेला म्हणतो दूध पेल्यानंतर होतं काय. असं म्हणल्यानंतर माता काय म्हणते, बारे शिखा वाढते साचार, काळे अंग होते गौर. ऐकोनी हासे यादवेंद्र, मने पाहू प्रचिती याची. माता म्हणले दूध पी. कृष्ण म्हणतो दूध पिल्यानंतर काय होतं. मातेनं सांगितलं डोक्याची शेंडीची वाढ होते आणि काळा रंग गोरा होतो. काळ्या रंगाचा जो लेकरू आहे का ते गोऱ्या रंगाचं होतं. असं म्हणल्यानंतर कृष्ण म्हणतात आता माता म्हणते ना शेंडी वाढते आणि काळ्या रंगाचा गोरा रंग होतो, मग दूध पिऊ. आणि दूध पिऊन बघू म्हणले प्रचिती. त्याच्यामुळे कृष्ण दूध पिण्यासाठी तयार झालेले आहेत. दुग्धाची वाटी मुकी लाविली, शेंडी धरोनी पाहे वनमाळी. हो मने का शिका नाही वाढली, तनु काळी दिसतसे. दुधाची वाटे तोंडाला लावली, एक हात वाटीला आणि एक हात शेंडीला. वाटी तोंडात धरलेली आहे आणि शेंडीला हात लावलेला आहे. पेत पेतच कृष्णानं सांगितलं माते म्हणजे शेंडी थोडीशी बी वाढी नाही, अर्धी वाटी दूध पिली ना, आणि माझी जी काय त्वचाची काळी आहे ती बी गोरी झाली नाही, त्वचाही गोरी झाली नाही, शेंडी बी वाढी नाही. आणि तू कशी म्हणतेस माते शेंडी वाढते आणि त्वचा गोरी होते, काही तर मला फरक वाटत नाही. असं दूध पेत पेत कृष्ण मातेला म्हणतात. माता म्हणे जगन्नायकाची कैसी वाढेल शिखा, हसे येतसे वैकुंठ नायका, बोल मातेचे ऐकोनी. माता म्हणते बाळा लेकरा अरे दूध पेल्या पेल्या कशी शेंडी वाढण रे. हा जरा थोड्या दिवस गेल्यानंतर वाढन. तूप खाल्ल्या खाल्ल्या काय रूप येतं का. त्याला महिना 15 दिवस खावा लागेल मग रूप येईल ना. का लगे तूप खाल्लं की रूप येत असतं का. बाळा म्हणले दूध पेल्या पेल्या शेंडी वाढणार नाही, त्याला महिना 2 महिने दूध प्यावं लागेल मग शेंडी वाढेल आणि त्वचामध्ये बी बदल पडेल. असं माता म्हणल्यानंतर कृष्ण भगवंताला हसू आलेले आणि हसले आणि काय म्हणतात, एके दिवशी राम आणि कृष्ण अंगणी खेळती जोगेद, हरीसी म्हणे संघर्षान तुझ हे कळले नाही की. कृष्ण आणि बळीराम अंगणामध्ये खेळत होते आणि खेळत असताना खेळता खेळता बळीराम म्हणतात कृष्णा तुला एक कळालं का म्हणले, तुला एक कळाली का गोष्ट. कृष्ण म्हणतो काय दादा काय म्हणतो हे मला काही कळालंच नाही. हा म्हणले तुला सांगतो मी काय जे झालंय ते तुला काही माहितीच नाही, कळालंच नाही, तुला सांगतो असे बळीराम दादा कृष्णाला म्हणतात. कोंडा देऊनिया जाना तुझ पोसणे घेतले कृष्णा, याची प्रचित जग जीवना पाहे तुझ सांगतो, पाहे तुझ सांगतो. कृष्णा
आता साळी असतात साळी, अगर ज्वारी असते, बाजरी असते, बाजरीचं भुसकट. एक भिकारी आला दारावर, लेकरं घ्या लेकरं, लेकरं घ्या लेकरं करीत एक भिकारी दारावर आला. भिकाऱ्यापाशी लेकरं होते आणि मग आई घरामध्ये होती. मग भुसकाटावर लेकरू, भुसकाटावर लेकरू असं ते भिकारी म्हणत होता. आणि त्यावेळेस मातेनं ते कोंडा दिला. कोंडा ज्वारीच्या पुढं जे आपण दळण करून ते शिल्लक राहतं का, तो कोंडा ज्वारीच्या बाजरीच्या गव्हाच्या पुढं, आणि तो कोंडा मातेनं दिला. आणि त्या भिकाऱ्यापासलं तुला घेतलं आहे, हे तुला काय माहिती का? अशा प्रकारे बळीराम कृष्णाला एके दिवशी अंगणामध्ये बसले असताना म्हणत आहे, माय बापे गोरी तुझी गोपाळा, त्यांचे पोटीचा तू तरी काळा. हो कोंडा देवने घेतले तुला, तैसेच मजला कळले पै. तैसेच मजला कळले पै. असं मला कळालं बघ कृष्णा, तुझी आई तुझे वडील बी गोरे पान आहे, पण तूच काळ आहे. गोऱ्या आई वडिलाच्या पोटी काळ लेकरू कसं जन्म? आईबाप गोऱ्यात ना, मग लेकरू सुद्धा गोरच होणार. मग तू काळ आहेस. मग मातेनं माझ्या दळण करून कोंडा पुढं शिल्लक राहिला होता, आणि तो कोंडा त्या भिकाऱ्याला दिला, आणि त्या भिकाऱ्या पटलं काळं लेकरू घेतलं, आणि काळायस म्हणून तुझं नाव कृष्ण ठेवलं, असं मला ऐकायला भेटलं. असं बळीराम कृष्णाला म्हणत आहे. आईशे बोलता बळीभद्र, स्पुंदोनी स्पुंदोनी रडे यादवेंद्र. माता येऊनी सत्वर हृदय धरी गोपाळा. असा बळीराम म्हणत होता. माता ही जवळच होती, आणि म्हणल्याबरोबर आता काळ जरी असलं माणूस बरं का, आणि त्याला जर काळ म्हणलं ना राग येतो माणसाला. येतो का नाही? माणूस चोर असू द्या, आणि चोराला चोर म्हणा, त्याला राग येतो माणूस. येतो का नाही? आणि तशा पद्धतीने हा काळाच होता ना. आणि काळा म्हणल्यावर काय राग यायची गरज आहे का? रडायची काय गरज आहे का? नाही. तू काळा आहे, तुला भिकाऱ्या पटलं विकत घेतलंय म्हणलं की कृष्ण रडू लागले, आणि फुंदच फुंदून रडायला चालू केलं. महाराज खळ्या खांदू खांदू, खळ्या खांदू खांदू रडायला चालू केलं. तेवढ्यात यशोदा माता त्या ठिकाणी आलेली आहे, आणि कडेला उचलून घेतलं, आणि मटामट कृष्णाचे चुंबन घेऊ लागलेली आहे. आणि काय म्हणते? पल्लवे पुशी राजीव नयन, मने तुझ बोलिले कोण. स्पुंदोनी स्पुंदोनी सांगे जीव जगजीवन, मज पोषणा म्हणे दादा. त्या ठिकाणी कृष्णानं सांगितलं, माते आई मला इकत घेतलंय होय, मी तुमचा नाही होय, भिकाऱ्या पटलं इकत घेतलं होय मला. असं रडायचा, फुंद फुंद रडायचा, आणि मायला सांगायचा कृष्ण. मातेने विचारलं, कृष्णा तुला कोण म्हणलं रे? कृष्णानं सांगितलं, बघ दादा मला सकाळपासून चिडवतोय बघ, सकाळपासून म्हणतोय तुला विकत घेतले, ते बी कोंड्यावर घेतले. म्हणून करता कृष्ण रडू लागले. मातेने डोळे पुसले, आणि माता विचारित असताना काय म्हणतात? माता म्हणे माझ्या उदरी तू जन्मलासी मुरारी. हो. बळीराम चाळवितो निर्धारी, तुझ लागी गोपाळा. हे गोपाळा कृष्णा, तू माझाच आहेस. अरे माझ्या पोटातून तू जन्मालास ना, पण बळीराम तुला उगत खोटं बोलायला आहे, उगत तुझी असणारी चेष्टा करायला, तुझा विनोद करायला लागलेला आहे. तू माझाच आहेस, माझ्या पोटी तू जन्मालेला आहेस, तुला विकत नाही घेतलं बाळा. अशा प्रकारे म्हणत आहे, आणि माता चुंबन घेत आहे. मातेने कडेवरी घेतला मुख चुंबित वेळोवेळा. निंबलोन उतरी वेल्लाळा, कृष्णावरोनी मातेने कडेला घेतलं महाराज कृष्णाला, आणि वेळोवेळाला चुंबन घेऊ लागलेले. कृष्णाच्या मुखावरून लिंब लोणं केलं महाराज. लिंब लोणं केलं, माझ्या बाळाला दृष्ट लागू नये म्हणून लिंब लोणं करू लागले. वेळोवेळा चुंबन घेऊ लागले. तू माझाच आहेस, माझ्याच पोटी जन्मालेला आहेस, तू लोकाचा नाही आहेस. अशा प्रकारे माता म्हणत आहे. एके दिवशी उष्ण काळी उठोनिया वनमाळी.
एके गोपीचे घरी ते वेळी कौतुक केले अद्भुत. उन्हाळ्याचे दिवस होते. उन्हाळ्याचे दिवस असताना सकाळी लवकर कृष्ण उठलेला आहे आणि एका गवळणीच्या घरी केला. आणि गवळणीच्या घरी गेल्यानंतर काय नवल केलं ते श्रीधर स्वामी आपल्याला सांगतात. ब्रह्मी मुहूर्त उठवणी जाना गोपी गेलिया माग स्नाना मागे सकळ गाई राना लावूनिया दिधल्या. ब्रह्ममुहूर्तावर रात्रीचे पहाटचे 4 वाजता, पहाटच्या 4ला ब्रह्ममुहूर्त म्हणतात. पहाटच्या 4ला ब्रह्ममुहूर्तावर ती माघ महिन्याचे माघ स्नान, माघ महिन्यातले आता पुढचा माघ महिना येतो बघा. आता कोणता चालू आहे? आता हे मार्गशीर्ष आहे. पुन्हा पुसन पुन्हा मार्गशीर्ष चालू आहे, पुन्हा पाऊस चालू आहे, पुन्हा माघ महिन्यामध्ये एक गवळण उठली. माघ महिन्यामध्ये उठली आणि ब्रह्ममुहूर्तावर स्नान संध्या करण्यासाठी गेली. आणि हा सकाळी तिच्या घरी गेला महाराज. ती गेली 4 वाजता आणि हे गेला 5 वाजता. तिच्या सगळ्या गायी सोडून दिल्या, रानामध्ये हकलून दिल्या. ते आता परत येऊन तिला दूध काढायचं, वासरं पाजायचे, दूध विकायचं. तर हे ती माघ स्नान करण्यासाठी पहाटच उठली आणि गेली. हा तिच्या पाठीमागे गेला आणि सकाळी तिच्या गायी सगळ्या सोडल्या आणि रानामध्ये हकलून दिलेला आहे. अशा प्रकारे नवल या भगवंतानं केलेलं आहे. बैल आणून या सकळ तिच्या वाडियात बांधी घननिळ गोपी ग्रहाली तत्काळ धारा काढू धावतसे. सगळ्या गायी सोडल्या आणि रानामध्ये हकलून दिल्या आणि दुसऱ्याच्या कोट्यातले बैल आणले आणि तिच्या कोट्यामध्ये बांधले. आता ते स्नान करून गोपी आली. आता नित्य नियमानं स्नान केलं. घरी आपलं काय संघ स्नानासाठी नेलं होतं, घरी ताट ते ठेवलं आणि धारा काढण्यासाठी आपल्या गोट्यामध्ये गेले. तर गोट्यामध्ये गायी नसून सगळे बैलच. अशा प्रकारे लागव त्या गवळणीच्या घरी की दिवशी सकाळी या भगवंतानं केलेलं आहे. भरणा घेऊनी बैसे खालती तो रशन हाताशी लागती सर्व गायीच्या कासा धरिती हाती एकच गती चहूकडे. हातामध्ये बकिटा घेऊन गेली महाराज. आता दूध काढायला बसायचं आहे. आता गायीच नाहीत ना, सगळे बैलच. आता तिला वाटलं एखादा बैलीचा एखाद्या मालकानं बांधला असं चुकून म्हणून दुसरीकडे जाऊन बसली. तिथंही तसंच, तिसरीकडे बसली तिथंही तसंच. सगळ्या गोट्यामध्ये सगळे बैलच, एक बी गाय नाही. अशा प्रकारचं नवल, अशा प्रकारचं लागव या कृष्णानं सकाळी एका गवळणीच्या इथं केलेलं आहे. दिवस उन्हाळ्याचे होते महाराज. विस्मित झाली बाला तो तमांतक उगवला तो वृषभानी वाडा भरला एकही गाय दिसेना. गवळण नव्वलच करू लागली. अहो माझ्या सगळ्या गायी माझ्या कोट्यामध्ये 10-15 गायी, एक बी गाय नाही. सगळ्या गायी गायब झाल्या आणि बैल माझ्या कोट्यामध्ये कसे आले म्हणून ती नवल करू लागली, चकित झाली. आणि तेवढ्यामध्ये सूर्य उदय झाला महाराज. ती 4ला ब्रह्ममुहूर्तावर उठली होती, स्नान केलं, परत आली. 6 वाजले असतील. पुन्हा थोडा वेळ झालं, उजाड पडला. तर कोट्यामध्ये एकही गाय नाही. सगळे बैल दिसू लागले. तिला नवल वाटू लागलं. काय ते ईश्वराची करणी म्हणते. गायी गायब झाल्या आणि बैल माझ्या गोट्यात कुठून आले असं म्हणू लागलेले आहे. कळली कृष्णाची करणी गाराने सांगो येती गवळणी माया वेताटी घेऊनी शिक्षा करावया धावत. कळले कृष्णाची करणी गराने सांगावया येती गवळणी. ही कृष्णाची करणी आहे. हे कृष्णाचं नवल आहे. ती गवळणीवर यशोदा मातेला सांगू लागली, तुझ्या कृष्णानं माझ्या इथं असं केलं, माझ्या गायी सगळ्या सोडून दिल्या आणि बैल कोट्यामध्ये आणून बांधले